सर्व विद्यार्थ्यांना आवाज ऐकू येतोय? सर्व विद्यार्थ्यांना आवाज ऐकू येतोय? आवाज ऐकू येत असेल तर कमेंट करून सांगा, आवाज आणि पिक्चर. तर गुड इव्हिनिंग. पुन्हा एकदा बायोलॉजीच्या या सेशनमध्ये माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो. साधारण एक 22 ते 25 विद्यार्थी क्लासला जॉईन झालेले आहेत. सिद्धी कुदळे, नुमेर शेख, वेदांग सदावर्ते, ऋतुजा ठेंगडे, अक्षय गाडेकर. त्याला बाकीचे विद्यार्थी पण प्रेझेंटी लावा कमेंटच्या स्वरूपामध्ये, मलाही कळेल कोण कोण विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. सुमित मोरे, व्हेरी गुड. कोकाटे, आदित्य भोसले, हाय सर. आदित्य, आता रेग्युलर लेक्चर्स करा कंटिन्यू. समीक्षा मोरे, गुड इव्हिनिंग बेटा. राधिका जाधव, यस सर. प्रतीक्षा काळे, व्हेरी गुड. गुड इव्हिनिंग बेटा. गायत्री, गुड इव्हिनिंग. तर ओके, कालच्या लेक्चरमध्ये आता जॉईन झालेले विद्यार्थी आहे, हळूहळू शेवट कंटाळून जाता आणि मध्येच क्लास शेवटचे 10-15 मिनटं 15-1 विद्यार्थीच राहतात शेवटपर्यंत. तर माझं असं म्हणणं आहे की उलट आपण आपली कॅपॅसिटी त्या ठिकाणी वाढवायला पाहिजे आणि शेवटपर्यंत लेक्चर ऐकायला पाहिजे. कंटाळा आम्हाला पण येतो, कंटाळा मला पण येतोय, पण त्या ठिकाणी आपल्याला पर्याय नाही. आणि आपण सर्व लेक्चर्स जर व्यवस्थित ऐकले तरच आपलं काही ना काही लिंक लागेल. आणि लिंक लागली म्हणजे अभ्यास झाला हे पण नक्कीच नाही. त्यामुळे आपल्याला लिंक तर लावायचीच आहे, पण ते हे झाल्यानंतर ह्याच विषयाचा ॲडिशनल अभ्यास पण आपल्याला परत पुढे कंटिन्यू करायचा आहे. तर आपण काल याचा थेरॉटिकली हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. याचे MCQ आज आपण कंप्लीट करू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर त्या ठिकाणी स्टार्ट करू. तर आपण फर्स्ट क्वेश्चनकडे त्या ठिकाणी जातोय. आयडेंटिफाय द मिसमॅच. काय म्हटलेलं आहे? आयडेंटिफाय द मिसमॅच. आता मिसमॅच म्हणजे याला मॅच न होणार. आयडेंटिफाय द मिसमॅचचा अर्थ काय होतो? दॅट पार्ट विच इज नॉट मॅचिंग विथ.
तर आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग. सेमिनल व्हेसिकल फ्रुक्टोज तयार करते, प्रोस्टेट ग्लँड सायट्रिक ॲसिड तयार करते, काउपर्स ग्लँड ॲसिड फॉस्फेटेज तयार करते आणि बार्थोलिन्स ग्लँड लुब्रिकेटिंग फ्लुइड तयार करते. तर आता याच्यातलं हे जे पहिलं आहे सेमिनल व्हेसिकल, इट प्रोड्युसेस द फ्रुक्टोज, बरोबर आहे. फ्रुक्टोज तयार करेल, प्रोस्टाग्लँडिन्स वगैरे असेल ते पण त्या ठिकाणी तयार करते. प्रोस्टेट ग्लँड सायट्रिक ॲसिड तयार करते आणि ॲसिड फॉस्फेटेज तयार करते. काउपर्स ग्लँड हे त्या ठिकाणी ॲसिड फॉस्फेटेज म्हटलेलं आहे. तर एक पॉइंट काय दिलेला आहे, काउपर्स ग्लँड प्रोड्युसेस ॲसिड फॉस्फेटेज. तर काउपर्स ग्लँड प्रोड्युसेस म्युकस फॉर लुब्रिकेशन आणि जे ॲसिड फॉस्फेटेज आणि सायट्रिक ॲसिड आहे इज सिक्रेटेड बाय प्रोस्टेट ग्लँड. हे लक्षात घ्या पॉइंट की जे काउपर्स ग्लँड आहे त्यांनी काय सांगितलं सी पॉइंटमध्ये, काउपर्स ग्लँड प्रोड्युसेस ॲसिड फॉस्फेटेज. तर हे चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन म्हणून बरोबर आहे पण ही मिसमॅच आहे आणि आपल्याला मिसमॅचच विचारलं होतं. का बरं? तर काउपर्स ग्लँड डज नॉट प्रोड्युसेस ॲसिड फॉस्फेटेज बट ॲसिड फॉस्फेटेज इज प्रोड्युस्ड बाय प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड दोन पदार्थ तयार करते, लक्षात घ्या, ॲसिड फॉस्फेटेज आणि सायट्रिक ॲसिड. ॲसिड फॉस्फेटेज आणि सायट्रिक ॲसिड. आणि जे काउपर्स ग्लँड आहे इट प्रोड्युसेस द म्युकस फॉर लुब्रिकेशन. लुब्रिकेशन करता म्युकस तयार करण्याचं काम कोण करेल? काउपर्स ग्लँड करेल. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे दॅट इज द ॲसिड फॉस्फेटेज. काउपर ग्लँड प्रोड्युसेस द ॲसिड फॉस्फेटेज विच इज नॉट करेक्ट पार्ट, जो त्या ठिकाणी करेक्ट पार्ट नाही आहे. तर मिसमॅच ऑप्शन आलं सी ऑप्शन. मिसमॅच कोणतं येईल? सी इज द मिसमॅच ऑप्शन. आता बघा हे स्ट्रॅटिफाईड अँड नॉन कॅरेटनाइज्ड म्युकोसल इपिथेलियम फॉर्म्स द लाइनिंग ऑफ. आता हे तुम्हाला हा पॉइंट जो आहे हा एक नवीन पॉइंट म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. स्ट्रॅटिफाईड टाईपच्या ज्या सेल्स आहे इपिथेलियल सेल अँड नॉन त्या ठिकाणी कॅरेटनाइज्ड म्युकोसल इपिथेलियम फॉर्म्स द लाइनिंग ऑफ व्हॅजिना. तर त्या ठिकाणी बघा स्ट्रॅटिफाईड अँड नॉन कॅरेटनाइज्ड इनर म्युकोसल इपिथेलियम ऑफ व्हॅजिना स्टोअर्स ग्लायकोजिन. असा आपल्या टेक्स्टबुकमध्ये पॉइंट आहे की जे व्हॅजिनाचे स्ट्रॅटिफाईड अँड नॉन कॅरेटनाइज्ड त्या ठिकाणी नॉन कॅरेटनाइज्ड इनर म्युकोसल इपिथेलियम ऑफ व्हॅजिना स्टोअर ग्लायकोजिन. आणि ग्लायकोजिनचं त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो? ग्लायकोजिनचं त्या ठिकाणी जे लक्षात घ्यायचं आहे फर्मेंटेशन होतं आणि जे त्या ठिकाणी बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे ते किंवा फंगल इन्फेक्शन व्हॅजिनामध्ये होत नाही. तर हा पॉईंट त्या ठिकाणी टेक्स्टबुकमधला पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. याचं करेक्ट ऑप्शन आहे सी ऑप्शन. स्ट्रॅटिफाईड अँड नॉन कॅरेटनाइज्ड इनर म्युकोसल इपिथेलियम ह्या व्हॅजिनाच्या असतात आणि त्या काय स्टोअर करतात? ग्लायकोजिन त्या ठिकाणी स्टोअर करतात.
तर त्याचा आन्सर येत आहे व्हॅजिना इज द करेक्ट आन्सर फॉर दॅट. नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द सेल्स ऑफ सर्टोली. तर आता ज्या सर्टोली सेल्स आहे ज्यांना आपण दुसरं नाव काय दिलं होतं, नर्स सेल, कुठं असता या, दे आर प्रेझेंट इन सेमिनिफेरस ट्युब्युल्स. कुठं प्रेझेंट असतात मित्रांनो, सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीत काय कंडिशन आहे बा, दीज सेल्स आर फ्यू इन नंबर. बरोबर. आपण एक डायग्राम त्या ठिकाणी सेमिनिफेरस ट्युब्युल्स होते आणि इथं अशा सेल्स होत्या जर्मिनल इपिथेलियल सेल आणि मोठ्या साईजमध्ये पिरॅमिड आकाराच्या सेल्स होत्या. त्या ठिकाणी त्या होत्या सेल्स ऑफ सर्टोली किंवा दुसरं काय नाव सांगता येईल त्यांना आपल्याला, नर्स सेल. अशा थोड्या काढतो मी. तर या फ्यू नंबरमध्ये असतात. बरोबर आहे. अँड ऑकर्स अलॉंग विथ जर्मिनेटेड सेल. ह्या ज्या जर्मिनेटेड सेल्स आहे जर्मिनल इपिथेलियम त्यांच्या बरोबर ह्या प्रेझेंट आहे. नंतर या सर्टोली सेल्सला नर्स सेल्स म्हणतात, ते सुद्धा बरोबर आहे. दे आर ऑल्सो टर्म ॲज अ नर्स सेल्स. दे आर मल्टीन्यूक्लिएटेड अँड हेप्लॉइड. तर आता मला सांगा या नर्स सेलच्या सरफेसला कोण अटॅच असतं, तर असे स्पर्म्स अटॅच असतात. कोण अटॅच असतं मित्रांनो, स्पर्म म्हणजे स्पर्मॅटिड. दे प्रोव्हाइड द सरफेस फॉर अटॅचमेंट ऑफ द स्पर्मॅटिड. ते पण बरोबर आहे, पण ते मल्टीन्यूक्लिएटेड नाही आहे आणि हेप्लॉइड पण नाही आहे. दे आर मल्टीन्यूक्लिएटेड अँड हेप्लॉइड हे वाक्य त्यांच्या बाबतीत इनकरेक्ट आहे. ऑप्शन म्हणून ते बरोबर आहे. का बरं, सर्टोली सेल्स बेसिकली दे आर नॉट हेप्लॉइड सेल. सर्टोली सेल ह्या हेप्लॉइड नाही आहे, तर सर्टोली सेल ह्या कशा आहे, डिप्लॉइड स्वरूपाच्या आहे. अँड दे आर नॉट मल्टीन्यूक्लिएटेड बट दे आर द युनिन्यूक्लिएटेड सेल्स. म्हणजे त्या ठिकाणी हे पण वाक्य तिसरं जे ऑप्शन आहे ते मॅच ऑप्शन आहे. बाकीचे ऑप्शन करेक्ट आहे. त्याकरता आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? आवाज येतोय सर्वांना? आता बघा आवाज येतोय का? येतोय ना? ओके, व्हेरी गुड. तर परत एकदा सांगतोय की या ठिकाणी काय विचारलेलं आहे की जे नर्स सेल्स आहे, सर्टोली सेल्स आहे, ज्या कुठं असतात, दे आर प्रेझेंट इन सेमिनिफेरस ट्युब्युल्स आणि त्या पिरॅमिडल आकाराच्या असतात या नर्स सेल्स आहे. या इथं दाखवल्या ह्या कमी संख्येने असतात. बरोबर आहे ते वाक्य. नंतर त्यांना नर्स सेल्स म्हणतात. सर्टोली सेल्सला काय म्हणतात, नर्स सेल. आणि डी ऑप्शन आहे, दे प्रोव्हाइड द सरफेस फॉर अटॅचमेंट ऑफ द स्पर्मॅटिड. तिन्ही वाक्य बरोबर आहे. कोणाच्या बाबतीत, तर सर्टोली सेलच्या बाबतीत. पण एक वाक्य त्यांनी काय सांगितलेलं आहे, काय की ते मल्टीन्यूक्लिएटेड आहे, जे चुकीचं आहे. का बरं, तर सर्टोली सेल ह्या युनिन्यूक्लिएटेड आहे. सर्टोली सेल ह्या हेप्लॉइड नाही आहे, तर ह्या डिप्लॉइड आहे. आणि त्यामुळे मिसमॅच होणार ऑप्शन आहे, दॅट इज दे आर मल्टीन्यूक्लिएटेड अँड हेप्लॉइड. 2025ला विचारलेले क्वेश्चन आहे. काही क्वेश्चन त्या ठिकाणी थोडे टफ आहे, काही क्वेश्चन्स इझी आहे. फ्लुइड फील्ड एंट्रम इज प्रेझेंट बिटवीन सेकंडरी oocyte अँड मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. तर आपल्याला माहिती आहे जे सेकंडरी oocyte आहे, तर फ्लुइड फील्ड एंट्रम इज प्रेझेंट इन बिटवीन सेकंडरी oocyte अँड मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. सेकंडरी oocyte इज प्रेझेंट, कुठं प्रेझेंट असेल, इन बिटवीन, दॅट इज सेकंडरी oocyte अँड मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. तर ऑप्शन ए ऑप्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँडच्या बाबतीत त्या ठिकाणी इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते आपल्याला सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे. तर आता बघा, इट इज द लार्जेस्ट ॲक्सेसरी ग्लँड ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हे वाक्य
त्या ठिकाणी बरोबर आहे. का बरं? तर आपण बघितलं होतं जे युरिनरी ब्लॅडर होतं मित्रांनो आणि त्याच्यापासून युरेथ्रा तयार होत होतं, तर ह्या लोअर साईडला ह्या ठिकाणी ह्या अशा स्वरूपात प्रोस्टेट ग्लँड प्रेझेंट होती आणि ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे ॲक्सेसरी ग्लँड्समध्ये. म्हणजे हे बरोबर आहे. ज्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या ॲक्सेसरी ग्लँड्स आहे कोणत्या, सेमिनल व्हेसिकल असेल, काउपर्स ग्लँड असेल, यांच्या तुलनेत जी प्रोस्टेट ग्लँड आहे ती सगळ्यात मोठी आहे. त्यानंतर इट इज मल्टीलोब अँड एंडोक्राईन ग्लँड. आता परत इथं काय विचारलं की जे त्या ठिकाणी प्रोस्टेट ग्लँड आहे त्याच्या बाबतीत चुकीचं वाक्य काय, तर बघा आता इट सिक्रेट्स द डायरेक्टली, इट सिक्रिशन डायरेक्टली एंटर्स इन टू द युरेथ्रा. हे पण बरोबर आहे. युरेथ्रामध्येच हे जे काही लिक्विड तयार करेल ते डायरेक्टली कशात एंट्री करतील, युरेथ्रामध्ये. हे पण वाक्य बरोबर आहे. इजॅक्युलेटरी डक्ट पासेस थ्रू द ग्लँड टू ओपन इन टू युरेथ्रा. जी इजॅक्युलेटरी डक्ट आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे टेस्टीज आहे, टेस्टीज पासून कोणती व्हेसल तयार होते, काल बघितलेले आपण वासा डिफरन्शिया. इथं सेमिनल व्हेसिकल वा ही सेमिनल व्हेसिकल आहे आणि ती आणि जे वासा डिफरन्शिया आहे दोघांच्या पार्ट एकत्र येतात आणि एक कॉमन डक्ट तयार करता. ही कॉमन डक्ट आहे विच ओपन्स इन टू, विच पासेस थ्रू प्रोस्टेट ग्लँड अँड ओपन इन टू युरेथ्रा. आणि ही जी कॉमन डक्ट आहे कोण कोण, सेमिनल व्हेसिकल आणि वासा डिफरन्शिया यांना एकत्र येऊन ही जी कॉमन डक्ट बनते जी कशाला अटॅच होते, युरेथ्राला. तर त्या ठिकाणी त्याला नाव दिलं जातं इजॅक्युलेटरी डक्ट. आणि ही इजॅक्युलेटरी डक्ट कशातून पास होते, इजॅक्युलेटरी डक्ट पासेस थ्रू द ग्लँड टू ओपन इन टू द युरेथ्रा. म्हणजे इजॅक्युलेटरी डक्ट ही कशातून पास होते, तर प्रोस्टेट ग्लँड मधून पास होते. हे पण बरोबर आहे आणि युरेथ्रामध्ये ओपन होते. पण हे वाक्य चुकीचं आहे. जे बी ऑप्शन आहे ते वाक्य म्हणून चुकीचं आहे, ऑप्शन म्हणून करेक्ट आहे मित्रांनो. वाक्य म्हणून ते चुकीचं आहे पण ऑप्शन म्हणून करेक्ट आहे. मल्टीलोब अँड एंडोक्राईन, तर इट इज नॉट एंडोक्राईन ग्लँड, इट इज द एक्झोक्राईन ग्लँड. कोणती ग्रंथी, एक्झोक्राईन. तर इथं काय म्हटलं होतं, एंडोक्राईन. तर या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे, ऑप्शन म्हणून बरोबर आहे. तर मग क्वेश्चन नंबर 5चं करेक्ट ऑप्शन आलं बी ऑप्शन. ॲट द पोस्टेरियर सरफेस ऑफ द टेस्टिस द सेमिनिफेरस ट्युब्यूल फ्रॉम द नेटवर्क ऑफ ट्युब्युल्स इज कॉल्ड. तर आपल्याला माहिती आहे जे टेस्टीज आहे, टेस्टीजच्या आतमध्ये असे कंपार्टमेंट्स असतात. या ठिकाणी हे असे कंपार्टमेंट असतात आणि त्या कंपार्टमेंटमध्ये कोण असतं, सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. हे असे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे आणि सगळे सेमिनिफेरस ट्युब्युल एका नेटवर्कमध्ये ओपन होता आणि त्याला आपण नाव, हे असे ओपन होतील या नेटवर्कमध्ये, याला नाव दिलं होतं रेटी टेस्टीज. काय नाव दिलं होतं, रेटी टेस्टीज. तर करेक्ट ऑप्शन येईल सी इज द करेक्ट ऑप्शन. सी हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असेल, हे लक्षात घ्या सर्वांनी. तर सी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, गिवन बिलो आर टू स्टेटमेंट. इन टेस्टीज वासा डिफरन्शिया, इन टेस्टीज वासा डिफरन्शिया कनेक्ट द रेटी टेस्टीज विथ द हेड ऑफ इपिडिडायमिस. बघा काय म्हटलं, इन टेस्टीज वासा डिफरन्शिया कनेक्ट द रेटी टेस्टीज विथ द हेड ऑफ इपिडिडायमिस. दुसरं वाक्य बघा, द वासा डिफरन्स अरायझेस फ्रॉम द कॉर्पस और बॉडी ऑफ द इपिडिडायमिस. आणि इट इन द लाईट ऑफ अबव स्टेटमेंट सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. आता तुम्हाला पहिलं लक्षात घ्यायचं आहे, मी इथं टेस्टीजची डायग्राम काढतोय बा. इथे टेस्टीज आहे आणि इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे असे कंपार्टमेंट टेस्टीजमध्ये प्रेझेंट असतात आणि ह्या कंपार्टमेंटमध्ये एका कंपार्टमेंटमध्ये 1 ते 4 काय असतात, सेमिनिफेरस ट्युब्युल्स. तर असे समजा आपण त्या ठिकाणी
हे असे सेमिनिफेरस ट्युब्युल्स घेतले. आणि हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल आहे हे कोणाला अटॅच असतात, तर हे अटॅच असतात त्या ठिकाणी रेटी टेस्टीज. पांढऱ्या रंगाने मी दाखवतोय रेटी टेस्टीज. आणि सगळे रेटी टेस्टीजला काय अटॅच होता, सेमिनिफेरस ट्युब्युल अटॅच होता. सर्वांनी लक्ष देत चालायचंय. आणि मग हे जे रेटी टेस्टीज आहे याला कोण अटॅच आहे, तर याला अटॅच असता त्या ठिकाणी याला असे अटॅच असता, यांना म्हणता व्हासा इफ्रन्शिया. आणि व्हासा इफ्रन्शिया कोणाला अटॅच असता, तर व्हासा इफ्रन्शिया अटॅच असता इपिडिडायमिसला. हे असं इपिडिडायमिस असतं आणि हे व्हासा डिफरन्शिया. लक्षात घ्या. आता बघा, सेमिनिफेरस ट्युब्युल ओपन इन टू रेटी टेस्टीज. रेटी टेस्टीज कनेक्ट द व्हासा इफ्रन्शिया. हे पिवळ्या रंगाचे जे दाखवले आहे दे आर द व्हासा इफ्रन्शिया. काय सांगा, हे कोण आहे, सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे. हे कोण आहे, रेटी टेस्टीज आहे. पिवळ्या रंगात कोण आहे, व्हासा इफ्रन्शिया आहे. व्हायलेट रंगात कोण आहे, इपिडिडायमिस आहे. इपिडिडायमिस. आणि आपण बघितलं होतं की इपिडिडायमिस इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. सांगा बरं, 3 पार्ट असे आपण त्याला डिवाइड केलं होतं. याला म्हटलं होतं हेड, याला म्हटलं होतं बॉडी कॉर्पस, आणि याला म्हटलं होतं टेल और कॉडा. याला काय म्हटलं होतं, कॉडा. कॉडा म्हणजे टेल. कॉडा म्हणजे काय, टेल. तर आता पहिलं वाक्य बघा. आता वाक्य चेक करू. इन टेस्टीज, या टेस्टीजच्या डायग्राममध्ये विचार केला. व्हासा इफ्रन्शिया ही पिवळ्या रंगाची जी आहे ती व्हासा इफ्रन्शिया आहे. कनेक्ट द रेटी टेस्टीज, हे पांढऱ्या रंगाने दाखवलंय ते रेटी टेस्टीज आहे. विथ द सांगा, हे इपिडायमिसचं कोण आहे, हेड. म्हणजे सांगा मित्रांनो, सांगा, लक्षात घ्या. व्हासा इफ्रन्शिया ही कोणाला कनेक्ट करते, व्हासा डिफरन्शिया वेगळं आहे. ही व्हासा डिफरन्शिया आहे आणि ही व्हासा इफ्रन्शिया आहे. व्हासा इफ्रन्शिया कोणाला कनेक्ट करते, रेटी टेस्टीज आणि हेड ऑफ द इपिडायमिस. रेटी टेस्टीज आणि हेड ऑफ इपिडायमिस यांना कनेक्ट करण्याचं काम व्हासा इफ्रन्शिया त्या ठिकाणी करेल. म्हणजे याचा अर्थ पहिलं वाक्य त्या ठिकाणी करेक्ट आहे. आता दुसरं, द व्हासा डिफरन्स म्हणजे ही. सांगा बरं, तुम्हीच सांगा, ही इथून व्हासा डिफरन्शिया आहे तर ही कोणापासून, इपिडिडायमिसच्या कोणत्या पार्टपासून ओरिजिनेट होते, सांगा बरं पटकन. एकदम सोपं आहे. व्हासा डिफरन्शिया ही इपिडिडायमिसच्या कोणत्या पार्टपासून तयार होते, बॉडीपासून का टेलपासून. टेल म्हणजे कॉडा आणि बॉडी म्हणजे कॉर्पस. पटकन सांगा, कमेंट करून पटकन सांगायचं आहे. कॉडा बरोबर आहे. अक्षय गाडेकर म्हणतोय कॉडा. त्यानंतर अक्षय गाडेकर टेल, दोन्ही एकच आहे. कॉडा टेल बरोबर सिद्धी. त्यानंतर मग मला सांगा, जे दुसरं वाक्य आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे. स्टेटमेंट 2, द व्हास डिफरन्स अरायझेस फ्रॉम कॉर्पस और बॉडी ऑफ इपिडायमिस. हे वाक्य बरोबर येईल का, नाही. ही बॉडी आहे, इथून नाही होते, टेलपासून व्हासा डिफरन्शिया ओरिजिनेट होते. याचा अर्थ काय झाला सांगा मित्रांनो, की पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य चुकीचं आहे. मग कोणतं ऑप्शन करेक्ट येईल सांगा, कोणतं ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट येईल, पटकन सांगा. पहिलं करेक्ट आहे. अक्षय गाडेकर म्हणतोय सी इज द करेक्ट ऑप्शन. माया थोरात, सी इज द करेक्ट ऑप्शन. संदीप समीक्षा शेलार, सी इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे काय, स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. स्टेटमेंट 1 हे करेक्ट आहे आणि स्टेटमेंट 2 हे इनकरेक्ट आहे. व्हेरी गुड आनंद. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन. बरोबर ऋतुजा, इन ह्युमन फिमेल. तर बघा, मेलमध्ये टेस्टीज हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे आणि फिमेल्समध्ये ओव्हरी हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. लक्षात घ्या. करेक्ट ऑप्शन कोणतं आलं, तर करेक्ट ऑप्शन आलं ओव्हरी, बी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं आहे सांगा मित्रांनो. इथं ओव्हरी इज द प्रायमरी सेक्स ऑर्गन इन द ह्युमन
फिमेल. आणि मेलमध्ये कोण आहे? टेस्टीज. मेलमध्ये कोण आहे? टेस्टीज आहे. तर ऑप्शन आलं बी ऑप्शन. नेक्स्ट आहे द करेक्ट सिक्वेन्स ऑफ मिल्क. त्या ठिकाणी मिल्क इजेक्टिंग किंवा त्या ठिकाणी दिलं आहे मिल्क इजेक्टिंग सिस्टीम पाहिजे. इथं मिल्क इजेक्टिंग सिस्टीम इन द मॅमरी ग्लँड कन्सर्निंग द फॉलोइंग स्ट्रक्चर इज द स्ट्रक्चर्स आर. बघा मॅमरी ट्युब्यूल आहे, लॅक्टिफेरस डक्ट आहे, मॅमरी डक्ट आहे, नंतर मॅमरी ॲम्फ्युला आहे आणि याच्यातला करेक्ट सिक्वेन्स आपल्याला लावायचा आहे. तर इथे मी डायग्राम त्या ठिकाणी थोडंसं एक्सप्लेन करतोय. बघा समजा हे ब्रिजचं स्ट्रक्चर आहे आणि ह्या ठिकाणी जे तर इथं आपण निपलचा पार्ट इथं दाखवला. तर ह्या पद्धतीत आता बघा इथं असे लोब्स असतात. ब्रिस्टमध्ये काय असतात? लोब्स असतात आणि त्या लोब्समध्ये काय असतात? असं सेलचे क्लस्टर्स असतात. याला म्हणता ॲल्व्हिओलाय. आणि हे जे सेलचे क्लस्टर आहे हे काय तयार करता? मिल्क तयार करता. सेलचे जे क्लस्टर आहे ते काय तयार करता? मिल्क. आणि आता बघा मी डक्ट सिस्टीम काढतो. इथे डक्ट सिस्टीम कशी आहे? तर हे जे ॲल्व्हिओलाय दीज आर द क्लस्टर ऑफ मिल्क प्रोड्युसिंग सेल. ॲल्व्हिओलाय काय सांगा? क्लस्टर ऑफ द मिल्क प्रोड्युसिंग सेल. ते मिल्क प्रोड्यूस करणाऱ्या सेलचे क्लस्टर्स आहे आणि त्याच्यामधून या ठिकाणी असे ट्यूब्स तयार होतात. तर ह्या ज्या ट्यूब्स आहे यांना म्हणता पहिलं मॅमरी ट्युब्यूल. पहिला जो पार्ट आहे कोण आहे सांगा? मॅमरी ट्युब्यूल. मॅमरी ट्युब्यूल एकत्र येतात. मॅमरी ट्युब्यूल्स एकत्र येतात आणि तयार करता मॅमरी डक्ट. मॅमरी ट्युब्यूल एकत्र येतात आणि काय तयार करता? मॅमरी डक्ट तयार करतात. त्या ठिकाणी मॅमरी डक्ट आता समजा इकडून मॅमरी डक्ट आली, इकडून मॅमरी डक्ट आली, तर एकत्र येतात आणि तयार करता त्या ठिकाणी मॅमरी ॲम्फ्युला. काय तयार करतात सांगा? मॅमरी ॲम्फ्युला. आणि मॅमरी ॲम्फ्युला opens into lactiferous duct and lactiferous duct opens at the tip of the nipple. तर सिक्वेन्स कसा आहे बघा, कधी पण लक्षात घ्या. ॲल्व्हिओलाय पासून मिल्क कोण तयार करतील? ॲल्व्हिओलाय. ॲल्व्हिओलाय पासून मिल्क कुठे येईल? त्या ठिकाणी मॅमरी ट्युब्युल्समध्ये. मॅमरी ट्युब्युल्समधून मिल्क कुठं जातं? मॅमरी डक्टमध्ये. मॅमरी डक्टमधून मिल्क कुठं जातं? मॅमरी ॲम्फ्युलामध्ये. आणि मॅमरी ॲम्फ्युलामधून शेवट लॅक्टिफेरस डक्टमध्ये. तर ऑप्शन आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे? सी हे करेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे बघा किती त्या ठिकाणी एकदम सोपे तर नाही म्हणता येणार, बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलं जात आहे. नेक्स्ट आहे द वॉल ऑफ प्रायमरी फॉलिकल इज कंपोज्ड ऑफ मल्टी लेयर्ड डॅश डॅश फॉलिक्युलर सेल. तर आता याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात घ्या, हा पॉइंट म्हणून नोट करून ठेवत चला. काय? द वॉल ऑफ प्रायमरी फॉलिकल. आपल्याला माहिती आहे, सांगावर पटकन, फॉलिकल कुठं तयार होतात? प्रायमरी, सेकंडरी फॉलिकल, त्यानंतर ग्राफियन फॉलिकल, हे कुठं तयार होतात? कमेंट करून सांगा, फॉलिकल्स कुठं तयार होतात? व्हेरी गुड. ओव्हरीमध्ये फॉलिकल्स तयार होतात. कोणत्या हार्मोनच्या इन्फ्लुएन्समुळं? FSH. बरोबर आहे सिद्धी. फॉलिकल आर प्रोड्युस्ड इन ओव्हरी. तर सगळ्यात पहिले फॉलिकल कोणते असतात? कार्तिकी. बरोबर आहे. पटकन दुसरा एक क्वेश्चन विचारतो, त्याचं उत्तर द्या. व्हेरी गुड. FSH आणि ओव्हरी. अजून एक प्रश्न विचारतोय, सगळ्यात पहिले जे फॉलिकल आहे त्यांचं नाव काय? सगळ्यात पहिले जे फॉलिकल आहे त्यांचं नाव काय? सगळ्यात पहिले जे फॉलिकल्स असतील त्यांचं नाव काय असेल? बरोबर आहे. प्रीमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप्स इनटू प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल डेव्हलप्स इनटू ऋतुजा. बरोबर आहे. माया थोरात नाही, कॉर्टेक्स रिजनमध्ये असता, पण प्रीमॉर्डियल फॉलिकल आहे. प्रीमॉर्डियल फॉलिकल हे करेक्ट आन्सर आहे.
समीक्षा शेलार बरोबर आहे, प्रीमॉर्डियल फॉलिकल. तर लक्षात घ्या, जे प्रीमॉर्डियल फॉलिकल आहे ते कशात डेव्हलप होता, प्रायमरी फॉलिकल. आणि हे जे प्रायमरी फॉलिकल आहे याच्यामध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहे त्या कोणत्या आहे, हे पाठ करायचं आहे. क्युबॉइडल सेल्स आहे. कोणत्या सेल्स आहे, क्युबॉइडल सेल. क्युबिकल आकाराच्या सेल्स असतील त्यांना म्हणता क्युबॉइडल सेल. टेक्स्टबुकमधला हा पॉईंट आहे की ज्यामध्ये प्रायमरी फॉलिकलच्या ज्या मल्टीलेयर्ड फॉलिक्युलर सेल्स आहे दे आर क्युबॉइडल इन नेचर, मीन्स दे हॅव द शेप ऑफ क्यूब. त्यांच्या ज्या सेल्स आहे त्या कोणाचा शेप असतो, क्यूबचा शेप असतो. तर करेक्ट ऑप्शन आहे ए ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं येईल, ए. द ॲसिड फॉस्फॅटेज प्रेझेंट इन प्रोस्थेटिक सिक्रिशन प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम ॲसिडिक इन्व्हायरमेंट ऑफ द. बघा आता या ठिकाणी जे ॲसिड फॉस्फॅटेज प्रेझेंट इन द प्रोस्थेटिक सिक्रिशन प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम ॲसिडिक इन्व्हायरमेंट ऑफ द व्हॅजिना. तर हे चुकलेलं आहे इथं, मागच्या क्वेश्चन झालं आहे ॲसिडिक इन्व्हायरमेंट ऑफ द व्हॅजिना. ऑप्शन येईल सी ऑप्शन. जे ॲसिड फॉस्फॅटेज आहे आपल्याला माहिती, सांगा बरं प्रोस्थेटिक ग्लँड कोणते दोन सिक्रिशन्स तयार करते. प्रोस्थेटिक ग्लँड कोणते दोन सिक्रिशन तयार करते, दोन केमिकल कोणते प्रोस्थेटिक ग्लँडचे. प्रोस्थेटिक ग्लँडचे दोन सिक्रिशन आहे कोणते कोणते, सायट्रिक ॲसिड बरोबर आहे, व्हेरी गुड. सायट्रिक ॲसिड आणि अजून ॲसिड फॉस्फॅटेज. कोण सांगा, ॲसिड फॉस्फॅटेज. तर हे काय करता, व्हॅजिनापासून स्पर्मचं प्रोटेक्शन करता. व्हॅजिनाच्या ॲसिडिक इन्व्हायरमेंटपासून स्पर्मचं प्रोटेक्शन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. व्हेरी गुड, बरोबर सांगताय बरेचसे विद्यार्थी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिक्रेटेड बाय सेमिनल व्हेसिकल. सांगा बरं सेमिनल व्हेसिकल काय तयार करणार नाही, तर मी तुम्हाला सांगतो प्रोस्टॅग्लॅन्डिन तयार करेल, फ्रुक्टोज तयार करेल, फायब्रिनोजिन तयार करेल. सांगा मित्रांनो, जे सायट्रिक ॲसिड त्यामध्ये दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, सायट्रिक ॲसिड, तर ते कोण तयार करतं, आत्ताच तुम्ही सांगितलेलं आहे. सांगा सायट्रिक ॲसिड इज नॉट प्रोड्युस्ड बाय सेमिनल व्हेसिकल, देन सायट्रिक ॲसिड इज प्रोड्युस्ड बाय प्रोस्थेटिक ग्लँड. बरोबर सांगितलेलं आहे, प्रोस्थेटिक ग्लँड. मग त्यामुळे सायट्रिक ॲसिड इज नॉट सिक्रेटेड बाय द सेमिनल व्हेसिकल. करेक्ट ऑप्शन आलं सी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 13. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर विथ रिस्पेक्ट टू ग्राफियन फॉलिकल अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता जी मिसमॅच पेअर आहे तर मला सांगा कोणतं ऑप्शन येईल. मिसमॅच पेअर तर एकदम बघा सोपं आहे. करोना रॅडिएटा इज अ फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी, हे चुकीचं आहे. मिसमॅच ऑप्शन आहे. का बरं, तर आपण बघितलं होतं हे असा पार्ट होता, पिवळ्या रंगाने मी दाखवला झोना पेल्युसिडा, त्याच्यानंतर लाल रंगाने इथं दाखवतोय अशा सेल्स होत्या. बघा तुम्हाला आठवत असेल ह्या सेल्स आहे. सांगा बरं या सेलचं नाव काय आहे, सांगा या सेलचं नाव काय आहे. मी या लाल रंगात ज्या सेल्स दाखवल्या, या लाल रंगात दाखवलेल्या सेलचं नाव काय सांगा पटकन. लाल रंगात ज्या सेल्स दाखवलेल्या आहे झोना पेल्युसिडा, माहिती तुम्हाला. करोना रॅडिएटा कोणत्या सेल्स आहे, करोना रॅडिएटा. मग सांगा बरं करोना रॅडिएटा या सेल्स आहे, दिट इज नॉट द फ्लुइड फील्ड कॅव्हिटी. देअरफॉर डी इज द मिसमॅच ऑप्शन, मीन्स ऑप्शन इज करेक्ट. ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी ते करेक्ट असेल आणि त्या ठिकाणी लक्षात घेऊ आपण की डी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर मॅच द फॉलोइंग ऑफ द रिप्रोडक्टिव्ह फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन कॉलम 1 their respective function in column 2 असेल and select the correct option given below. बघा आता हा पार्ट दिलेला आहे, हा कॉलम 1 आहे आणि हा कॉलम 2 आहे.
तर एक एक आपण नोट करत जाऊ. बघा बरं, जे जे आपल्याला येत आहे ना मित्रांनो, ते पहिले आपण नोट करत जाऊ. जे जे आपल्याला येत आहे ते त्या ठिकाणी काय करत जाऊ, आपण नोट करत जाऊ. सांगा आता पहिलं, इनफंडिबुलियम, युटेरस. आता बघा बरं, युटेरस काय, युटेरसचं ॲम्फ्युला आणि व्हॅजिना एवढा पार्ट आहे. त्याच्यातलं काय येईल समजा, इनफंडिबुलियम. सांगा बरं, इनफंडिबुलियम काय करतं, रिसिव्ज द ओव्युलेटेड एग फ्रॉम पेल्विक कॅव्हिटी. त्यानंतर ज्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं तर ॲम्फ्युला. सांगा आता तिसरा पॉईंट आहे ॲम्फ्युला. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल बघा, इथं मी स्ट्रक्चर काढू शकतोय, या टाईपचं स्ट्रक्चर आहे. तर हे असं असेल, हे असं, आणि इथं याला म्हणता इनफंडिबुलियम, याला म्हणता ॲम्फ्युला. आणि ॲम्फ्युला काय, ॲम्फ्युला इज द साईट ऑफ फर्टिलायझेशन ऑफ द ओहम. ॲम्फ्युला या जागेमध्ये त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, फर्टिलायझेशन. तर मग 3चं डी येईल आणि 1चं सी येईल. आता युटेरस. सांगा बरं, युटेरस आणि व्हॅजिना. तर व्हॅजिना ॲक्ट ॲज अ बर्थ कॅनल. इथून बाळाचा जन्म होतो व्हॅजिनामधून, म्हणजे बाळ युटेरसमधून व्हॅजिनामध्ये येतं आणि व्हॅजिनामधून आईच्या बॉडीच्या बाहेर येतं आणि बाळाचा जन्म होतो. म्हणजे याचा अर्थ 1चं आलं बघा सी, 2चं आलं, 2चं युटेरसमध्ये कोणाचं इम्प्लांटेशन होतं, तर एम्ब्रिओचं. तर 2चं आलं ए, 3चं आलं डी, फर्टिलायझेशन ऑफ द ओहम, आणि 4चं आलं त्या ठिकाणी ॲक्ट ॲज अ बर्थ कॅनल, म्हणजे बाळाला जन्माला येण्याकरता रस्ता देण्याचं काम व्हॅजिना करतं. तर ऑप्शन त्या ठिकाणी आलं ए इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे, ए हे ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे. द वॉल्स ऑफ प्रीमॉर्डियल ओव्हॅरियन, त्या ठिकाणी ओव्हॅरियम फॉलिकल इज फॉर्म बाय डॅश डॅश लेअर ऑफ फ्लॅटन सेल. तर जे कोणतं आहे, प्रीमॉर्डियल फॉलिकल आहे. तर प्रीमॉर्डियल फॉलिकलमध्ये एकच लेअर असतो, 1 लेअर ऑफ द फ्लॅटन फॉलिक्युलर सेल. टेक्स्टबुकमध्ये हा पॉईंट तुम्हाला सापडून जाईल. इथं पण मी सांगतोय पॉईंट म्हणून लक्षात घ्या. द वॉल ऑफ प्रीमॉर्डियल ओव्हॅरियन फॉलिकल इज फॉर्म बाय 1 लेअर ऑफ फ्लॅटन फॉलिक्युलर सेल. 1 लेअर ऑफ द फ्लॅटन फॉलिक्युलर सेल्स. तर करेक्ट ऑप्शन आलं ए इज द करेक्ट ऑप्शन. तर आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे ब्रीडर्स असतात. एक असता सीझनल ब्रीडर आणि एक असता कंटिन्युअस ब्रीडर. तर जे प्रायमेट्स नावाचा जो ग्रुप आहे, ज्यामध्ये मंकीज, ह्युमन आणि एप्स इन्क्लूड होता, तर ते कंटिन्युअस ब्रीडर आहे. ह्युमन इज अ कंटिन्युअस ब्रीडर आणि एप इज अ कंटिन्युअस ब्रीडर. देन मंकीज आर कंटिन्युअस ब्रीडर. मग एप, मंकीज, ह्युमन आर द कंटिन्युअस ब्रीडर. आणि मग आता असं ऑप्शन बघा, ज्यात त्यांनी काय विचारलं, सीझनल ब्रीडर कोणते, काय विचारलं सांगा त्यांनी, सीझनल ब्रीडर कोणते. तर ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची प्रक्रिया ही ठराविक सीझनमध्येच होते, इतर वेळेस होत नाही, त्याला म्हणता सीझनल ब्रीडर. ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची प्रक्रिया ठराविक सीझनमध्ये होते, उदाहरणार्थ गोट, शीप, ॲप. आता मग सांगा एप्स आहे, तर एप्स मात्र कंटिन्युअस ब्रीडर आहे. म्हणजे याच्यात गोट आणि शीप बरोबर आहे, पण एप चुकीचं आहे. एप्स, शीप्स अँड डॉंकी, त्यात पण बी नाही येणार. शीप, डॉंकी, गोट हे बरोबर आहे. बघा कोण नाही आलं पाहिजे, कारण सीझनल ब्रीडरमध्ये एप्स नको यायला, मंकीज नको यायला आणि ह्युमन नको यायला. एप्स, मंकीज आणि ह्युमन्स हे नको यायला. मग त्या ठिकाणी त्याचं करेक्ट ऑप्शन कोणतं घेता येईल, तर सी इज द करेक्ट ऑप्शन. का, कारण बघा त्यांनी विचारलं की कोणता ग्रुप हा सीझनल ब्रीडरचा आहे. ब्रीडरचा अर्थ होतो ब्रीडिंग म्हणजे संतती निर्माण करणे, त्याला ब्रीडिंग म्हणतात. तर सीझनल ब्रीडर कोण आहे, शीप, डॉंकी, गोट्स, एप नाही फक्त, ह्युमन नाही आहे, मंकीज नाही, ते कंटिन्युअस ब्रीडर आहे. विच ऑफ द फॉलोइंग होल्ड्स
uterus, ovary and oviduct to the dorsal body wall. बघा आता काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग होल्ड्स युटेरस, ओव्हरी अँड ओविडक्ट टू द डॉर्सल बॉडी वॉल. तर आपल्याला ते लक्षात घ्यावं लागेल, डॉर्सल बॉडी वॉलला म्हणजे डॉर्सल म्हणजे पाठीच्या भागाबरोबर कोण अटॅच करतंय, तर आपलं झालेलं आहे ब्रॉड लिगामेंट्स. त्याचा आन्सर कोणतं आहे सांगा मित्रांनो, ब्रॉड लिगामेंट ते फंक्शन करतील. करेक्ट ऑप्शन आहे डी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 18, गिवन बिलो आर द टू स्टेटमेंट्स. तर इन द फॉलिक्युलर फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल द थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम. तर मला सांगा बरं, जेव्हा ब्लिडिंग होतं तर पहिल्या 4 दिवसामध्ये जे एंडोमेट्रियम वॉल आहे त्याची थिकनेस किती झाली असते, कोण सांगताय बघा बरं. जे पहिल्या 4 दिवसामध्ये, व्हेरी गुड, 1 मिलीमीटर. किती आहे, 1 मिलीमीटर. ऋतुजा बुजाडे. मग काय होतं बघा, नंतर सांगा, तो ब्लिडिंग फेज आहे. ब्लिडिंग फेजमध्ये जे एंडोमेट्रियम वॉल आहे त्याची थिकनेस सगळ्यात कमी म्हणजे 1 मिलीमीटर असते. पण नंतर जेव्हा फॉलिक्युलर फेज स्टार्ट होतो त्याची थिकनेस वाढायला लागते आणि ॲट द एंड ऑफ फॉलिक्युलर फेज थिकनेस रिचेस टू 3 to 5 मिलीमीटर. ते हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे. इन द फॉलिक्युलर फेज ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल द थिकनेस ऑफ द एंडोमेट्रियम रिचेस 3 to 5 मिलीमीटर. ते हे वाक्य करेक्ट आहे, बरोबर सांगितलं. सिद्धी कुदळे, अक्षय गाडेकर, बरोबर सांगताय तुम्ही. आता मग दुसरं वाक्य बघा, FSH स्टिम्युलेट 6 to 12 प्रायमरी फॉलिकल टू प्रोसीड इन द डेव्हलपमेंट टू फॉर्म द सेकंडरी फॉलिकल. तर आता हे पण त्या ठिकाणी जे FSH आहे ते काही फक्त एका फॉलिकलला स्टिम्युलेट नाही करत. साधारण टेक्स्टबुकमधला हा पॉईंट आहे, आपल्या नोट्समध्ये आपला कव्हर नाही झाला हा पॉईंट, पण टेक्स्टबुकमध्ये आहे. तर FSH स्टिम्युलेट 6 to 12 प्रायमरी फॉलिकल टू प्रोसीड इन द डेव्हलपमेंट टू फॉर्म द सेकंडरी फॉलिकल. पण नंतर मात्र सगळे सेकंडरी फॉलिकल ग्राफियन फॉलिकलमध्ये कन्वर्ट होत नाही मित्रांनो. एकच फॉलिकल त्या ठिकाणी ग्राफियन फॉलिकल तयार करतं. त्याचा अर्थ बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर करेक्ट. दोन्ही स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 दोन्ही त्या ठिकाणी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट आहे, फॉलोइंग इव्हेंट ऑकर्स. इव्हेंट म्हणजे घटना. ऑकर्स ड्युरिंग द ल्युटियल फेज. तर आता बघा, ल्युटियल फेज फॉलिक्युलर फेज असेल तर त्याच्यानंतर पहिला फेज कोणता येतो सांगा, ब्लिडिंग फेज. दुसरा फेज कोणता येतो, फॉलिक्युलर फेज. तिसरा फेज कोणता येतो, ल्युटियल फेज. ओव्युलेटरी फेज कोणता येईल सांगा, ओव्युलेटरी फेज. आणि त्या ठिकाणी शेवटचा जो फेज त्या ठिकाणी म्हणजे आता त्या फेजचं जे म्हणजे कोणत्या पद्धतीने त्याचं भविष्य असणार आहे, ते फर्टिलायझेशन होतं का नाही त्याच्यावर डिपेंडन्सी असणार आहे. त्यामध्ये जे हार्मोनच्या लेवल्स आहे त्या फर्टिलायझेशन होणार का नाही होणार त्याच्यानुसार होणार. मग तो जो फेज असेल सिक्रेटरी फेज. तर कंडिशन बघा आता, फॉलोइंग इव्हेंट ऑकर्स ड्युरिंग ल्युटियल फेज. तर त्याचं काय येईल, रिलीज ऑफ सेकंडरी oocyte, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ग्राफियन फॉलिकल इनटू कॉर्पस ल्युटियम. त्यानंतर इन्क्रीज इन सिक्रिशन ऑफ प्रोजेस्टेरॉन बाय कॉर्पस. म्हणजे एक्सेप्ट म्हटलेले याच्यातली कोणती घटना होत नाही एक्सेप्ट. तर सांगा बरं, रिलीज ऑफ सेकंडरी oocyte म्हणजे एक रिलीज होईल का नाही होणार कोणामध्ये, ल्युटियल फेजमध्ये. तर नाही होणार. का बरं सांगा, कारण रिलीज ऑफ सेकंडरी oocyte कोणत्या फेजमध्ये होतं, रिलीज ऑफ सेकंडरी oocyte कोणत्या फेजमध्ये होतं सांगा.
रिलीज ऑफ सेकंडरी oocyte कोणत्या फेजमध्ये होणार? सांगा. ॲट द 14th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलच्या कोणत्या दिवशी 14th डेला कोणता फेज होणार? ओव्युलेटरी फेज. तर त्या फेजमध्ये होणार, या फेजमध्ये नाही होणार. तर ऑप्शन आलं कोणतं येईल मग? फॉलोइंग इव्हेंट ऑकर ड्युरिंग ल्युटियल फेज एक्सेप्ट रिलीज ऑफ सेकंडरी oocyte. तर ऑप्शन बरोबर आहे ए ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट येईल? ए इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतरचा पार्ट येईल एंडोमेट्रियम ऑफ युटेरस बिकम हायली व्हॅस्क्युलराइज अँड थिकनेस अप टू 8 mm to 10 mm. बघा किती? 8 ते 10 mm. सांगा बरं ब्लिडिंग फेजमध्ये किती असते? 1 mm. त्यानंतर आपण बघितलं होता फॉलिक्युलर फेज जो नाव दिलं होतं आपण, त्यामध्ये बघा थिकनेस किती होते? 3 ते 5 mm. आणि जो ल्युटियल फेज आहे त्यामध्ये थिकनेस साधारण 8 ते 10 मिलीमीटर पर्यंत वाढून जाते. ड्युरिंग विच फेज ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल? तर त्याचं ऑप्शन येईल सी ऑप्शन ल्युटियल फेज. कोणतं ऑप्शन येईल सांगा? सी इज द करेक्ट ऑप्शन. ड्युरिंग ल्युटियल फेज जो ज्यामध्ये सगळ्यात जास्त थिकनेस वाढून जाते अँड विच बिकम 8 to 10 mm. जी किती होईल सांगा? 8 to 10 mm. क्वेश्चन नंबर 21. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट related to the menstrual phase of the ovarian cycle. Prostaglandins are released due to increased level of estrogen and progesterone to bring about the endometrial breakdown. It is initiated. बघा काय म्हटलेलं आहे? जो menstrual, select the correct statement related to the menstrual phase of the ovarian cycle. तर त्यामध्ये it is initiated due to lack of fertilization of the female gamete. बघा आता हे वाक्य त्या ठिकाणी बरोबर येईल. कसं? it is initiated due to lack of fertilization of the female gamete. म्हणजे जर फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन नाही झालं 14व्या दिवशी तर त्या ठिकाणी काय होणार? फर्टिलायझेशन नाही झालं तर याचा अर्थ आता एंडोमेट्रियमची गरज राहिलेली नाहीये. एंडोमेट्रियममध्ये जे नरिशमेंट स्टोअर केलेलं आहे त्याची सुद्धा त्या ठिकाणी आवश्यकता राहिलेली नाहीये आणि त्यामुळे ते मेन्स्ट्रुअल फेजेमधून सगळं ब्रेकडाऊन होणार आणि रिलीज होऊन जाणार. तर करेक्ट ऑप्शन आहे बी. इट इज इनिशिएटेड ड्यू टू द लॅक म्हणजे न होणे ऑफ फर्टिलायझेशन ऑफ द फिमेल गॅमेट. Many primordial follicle begin to develop into primary follicle under the effect of dash dash during menstrual phase. कोणत्या हार्मोन्समुळे प्रायमरी फॉलिकल हे कोणामध्ये प्रिमॉर्डियल फॉलिकल कोणामध्ये? प्रायमरी फॉलिकलमध्ये डेव्हलप व्हायला लागतं. तर त्याचं ऑप्शन कोणतं येईल सांगा? FSH. नावातच आहे बघा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोणतं येईल? FSH. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. करेक्ट ऑप्शन आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. मॅच द टाइप ऑफ हार्मोन इन कॉलम 1 विथ द सोर्स ऑफ इट्स सिक्रिशन इन कॉलम 2 अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर ह्या ठिकाणी बघा आता कॉलम 1 मध्ये HCG ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन. तर जे कोणता हार्मोन रिलीज करतंय? तर हे प्लॅसेंटा रिलीज करत असतं. नंतर GnRH हे जे हार्मोन आहे तर ते हायपोथॅलॅमस तयार करतो. गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. पहिले म्हणजे गोनॅडोट्रॉपिन्स जे ॲक्च्युअल काय असतं की हायपोथॅलॅमस हा सगळ्यांना ओव्हरी असेल टेस्टिस असेल तर याच्याकडून एक मेसेज येतो पहिले आणि मग हे हार्मोन्स तयार करतात. तर त्याचा GnRH
हार्मोन इज रिलीज बाय द हायपोथॅलॅमस. अँड्रोजिन म्हणजे टेस्टोस्टेरॉन वगैरे असेल तर ते लॅडिक सेल्स किंवा इंटस्टिशियल सेल आपण नाव बघितलेले आहे. सांगा कुठं? ओव्हरीच्या आतमध्ये लॅडिक सेल्स असतात किंवा इंटस्टिशियल सेल्स असतात, ते या ठिकाणी हार्मोन रिलीज करतात. आणि ॲक्टिव्हिन नावाचा हार्मोन ओव्हरीच्या सेल्स कडून रिलीज केलं जातं. तर करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? डी इज द करेक्ट ऑप्शन. डी हे या क्वेश्चनचं करेक्ट ऑप्शन येईल. त्यानंतर विथ द रिस्पेक्ट टू स्पर्मॅटोजिनेसिस मॅच द कॉलम 1 अँड कॉलम 2 अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर आता इथं बघा, हे स्पर्मॅटोजिनेसिस मी त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. एकदा बघा बरं स्पर्मॅटोजिनेसिस. बा इथं पहिलं जे पॉलिफेरेशन, पहिला फेज कोणता आहे सांगा? पॉलिफेरेशन. दुसरा आहे ग्रोथ फेज. तिसरा आहे त्या ठिकाणी मॅच्युरेशन फेज. आणि चौथा आहे ट्रान्सफॉर्मेशन फेज. आता याच्यात काय होतं बघा, पहिल्यांदा त्या ठिकाणी जे प्रीमॉर्डियल फॉलिकल आहे ते डेव्हलप होऊन काय तयार करता? मेनी दे प्रोड्यूस ए स्पर्मॅटोगोनिया. दे अंडरगो, कोण सांगा? जे प्रीमॉर्डियल एक प्रकारे असं म्हटलं जाईल की आता स्पर्मॅटोजिनेसिस आहे, जे जर्म सेल आहे, प्रीमॉर्डियल फॉलिकल नाही, जे जर्म सेल्स आहे कुठं असणाऱ्या? टेस्टिसमध्ये. प्रीमॉर्डियल सेल्स म्हणा वाटल्यास त्याला, फॉलिकल नाही. प्रीमॉर्डियल सेल काय करता? अंडरगो मायटोसिस टू प्रोड्यूस नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया. आणि स्पर्मॅटोगोनियाचं एक वचन आहे स्पर्मॅटोगोनियम. आणि त्यामध्ये त्यांची संख्या खूप वाढते म्हणून याला म्हणता प्रॉलिफेरेशन. कोणाची? स्पर्मॅटोगोनिया. कोणापासून तयार होता? टेस्टिसमध्ये असणाऱ्या प्रीमॉर्डियल सेल्स पासून. प्रीमॉर्डियल सेल अंडरगो मायटोसिस. लक्षात घ्या, ज्या टेस्टिसच्या आतमध्ये प्रीमॉर्डियल सेल आहे त्यांचं काय होईल? मायटोसिस होईल. काय होईल? मायटोसिस. आणि काय तयार होईल? लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया. आणि मग त्यातला एखादा आपण कन्सिडर केला, हा स्पर्मॅटोगोनियम कन्सिडर केला, तर याची साईज वाढेल आणि हा मोठ्या साईजचा होऊन जाईल. तर याला म्हणता ग्रोथ फेज. आणि जे तयार होईल त्याला म्हणता प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. काय नाव द्यायचं आहे सांगा त्याला? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचा आता मिओसिस 1 होईल. प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं काय होईल? मिओसिस 1. आणि तयार होईल सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. इथं लक्षात घ्या, इथं 46 क्रोमोझोम आहे, इथं पण 46 आहे, इथं पण 46 आहे. म्हणजे बघा बरं, स्पर्मॅटोगोनियम बघा प्रीमॉर्डियल सेलपासून काय तयार झाले? प्रीमॉर्डियल सेलचं काय झालं? मायटोसिस. आणि काय तयार झाले? मिओसिस नाही, प्रीमॉर्डियल सेल. आपल्या शरीरातल्या टेस्टिसमधल्या ज्या प्रीमॉर्डियल सेल आहे त्या डिप्लॉइड सेल आहे आणि त्यांच्यामध्ये 46 क्रोमोझोम त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. म्हणजे प्रीमॉर्डियल सेल 46 क्रोमोझोम, त्यांचं झालं मायटोसिस, तयार झाले स्पर्मॅटोगोनियम, त्यात पण 46 क्रोमोझोम. म्हणजे स्पर्मॅटोगोनियम मध्ये 46 क्रोमोझोम आहे. स्पर्मॅटोगोनियम मध्ये किती क्रोमोझोम आहे? 46 क्रोमोझोम आहे. मग त्याचं ग्रोथ झाली स्पर्मॅटोगोनियमची आणि तयार झालं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. तर प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये पण 46 क्रोमोझोम आहे. त्याचं मिओसिस झालं आणि तयार झालं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, ज्यामध्ये 23 क्रोमोझोम आणि इथं पण 23 क्रोमोझोम आहे. 23 क्रोमोझोम कोणामध्ये प्रेझेंट आहे? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्समध्ये. नंतर मिओसिस 2 झालं आणि प्रत्येक स्पर्मॅटोसाइट पासून 2-2
स्पर्मॅटिड तयार झाले, 23 क्रोमोझोम 23 क्रोमोझोम 23 आणि नंतर त्यांच्यापासून त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि काय तयार झालं तर स्पर्मॅटोजिनेसिस होऊन त्या ठिकाणी स्पर्मॅटोजिनेसिस होऊन म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन, ते जे स्पर्मॅटिड तयार होता हे नॉन फंक्शनल आणि नॉन मोटाईल असता, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन 23 क्रोमोझोम असणारे काय तयार झाले मित्रांनो तर स्पर्म्स तयार झाले. ते लक्षात घ्या. स्पर्मॅटोगोनियम, नंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, नंतर स्पर्मॅटिड आणि नंतर स्पर्म्स. आता इथं बघा या ठिकाणी फेज ऑफ ग्रोथ सांगा. जो फेज ऑफ ग्रोथ आहे तो होऊन काय तयार होईल सांगा. ग्रोथ फेजमध्ये काय तयार होतं तर ग्रोथ फेजमध्ये तयार होतं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. ग्रोथ फेजमध्ये काय तयार होतं त्या ठिकाणी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. आता प्रोडक्शन ऑफ स्पर्मॅटोगोनिया बघा इथं प्रोडक्शन ऑफ स्पर्मॅटोगोनिया मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, ज्या प्रीमॉर्डियल सेल्स आहे टेस्टिसमध्ये असणाऱ्या त्यांचं मायटोसिस होतं, मिओसिस नाही. मिओसिसमध्ये क्रोमोझोम अर्धे होता, पण प्रीमॉर्डियल सेलमध्ये 46 क्रोमोझोम आहे आणि त्या ठिकाणी जे स्पर्मॅटोगोनिया आहे त्यात देखील 46 क्रोमोझोम आहे, म्हणजे मायटोसिस झालं, फक्त संख्या वाढते. मग त्या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ स्पर्मॅटोगोनिया त्याचं कोणतं येईल बघा तर डी येईल, मायटोसिस. कोणतं येईल मायटोसिस डी. फेज ऑफ मॅच्युरेशन बघा. आता मॅच्युरेशनमध्ये 2 पार्ट होतात, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. तर फेज ऑफ मॅच्युरेशन मिओसिसचा आहे. फेज ऑफ मॅच्युरेशन त्या ठिकाणी कोणता येईल मिओसिस येईल. आणि आता उरलं काय तर प्रोडक्शन ऑफ स्पर्मॅटोगोनिया दॅट इज द स्पर्मॅटिड्स. ते थोडं कन्फ्युजनमध्ये होतं, सॉरी स्पर्मॅटोजिनेसिस. तर स्पर्मॅटोजिनेसिस त्या ठिकाणी काय तयार करेल स्पर्मॅटिड्स तयार करेल आणि त्या कंडिशन्समध्ये ऑप्शन करेक्ट ऑप्शन येतं आहे बी इज द करेक्ट ऑप्शन. बी या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असेल. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द सेकंडरी oocyte इन ह्युमन फिमेल. तर कोणते कोणते स्टेटमेंट करेक्ट आहे तर आता इथं बघा पहिलं जे इट इज नॉन. आता त्या ठिकाणी क्लिडोइक अँड मायक्रोलेसिथल, क्लिडोइक आणि मायक्रोलेसिथल. आता क्लिडोइकचा अर्थ काय असतो बघा. आता कोंबडीचं एग असेल त्याच्या भोवती हार्ड कवरिंग असतं पांढरं, तुम्ही बघितलेलं आहे. हार्ड कवरिंग असतं. कोणत्या पण पक्षाचं एग असेल त्याच्या भोवती हार्ड कवरिंग असेल. तर ज्यांच्या भोवती हार्ड कवरिंग असतं त्यांना त्या ठिकाणी काय नाव दिलं जातं क्लिडोइक. काय नाव दिलं जातं क्लिडोइक नाव दिलं जातं. आणि ज्यांच्या भोवती आता ऍक्च्युअल कोणामध्ये असतं ते तर ज्यांचे एग बाहेर रिलीज होता त्यांच्यामध्ये हार्ड कवरिंग असतं. पण मा सांगा ह्युमन एग ची पूर्ण डेव्हलपमेंट युटेरसमध्ये होते, ते बाहेर रिलीज होत नाही, त्यामुळे त्याच्या भोवती हार्ड कवरिंग नसतं. तर हे बरोबर आहे, नॉन क्लिडोइक आहे. आणि मायक्रोलेसिथल. आता मायक्रोलेसिथल म्हणजे काय तर जे कोंबडीचे एग असेल त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फूड असतं, त्याला यॉक म्हणतात. कोंबडीच्या एगमध्ये काय असेल भरपूर प्रमाणात यॉक म्हणजे फूड मटेरियल आहे. का कारण कोंबडीच्या एगची पूर्ण डेव्हलपमेंट कोंबडीच्या शरीराच्या बाहेर होते, मग ती डेव्हलपमेंट होण्याकरता यॉक लागतं. पण आपल्याला सांगा ह्युमन बिईंगमध्ये पूर्ण डेव्हलपमेंट कुठं होते युटेरसमध्ये. आणि बाळाला सगळं फूड कोण देतं आई देते, सगळी नरिशमेंट कोण देतं आई देते, मग यॉकची गरज नाहीये. मग यॉक एकदम कमी असतो. नॉन लेसिथल नाहीये बघा, 3 आहे लेसिथल, नॉन लेसिथल आणि मायक्रोलेसिथल. आपल्यामध्ये यॉक असतो पण एकदम थोडा असतो आणि एकदम थोड्याकरता काय वापरायचं मायक्रो. आणि लेसिथलचा अर्थ असतो यॉक म्हणजे फूड. तर जे स्टोअर केलेलं फूड तर ते नसतं जवळपास, एकदम कमी आहे म्हणून मायक्रोलेसिथल.
चा अर्थ त्या ठिकाणी करेक्ट ऑफ म्हणजे 1 हे स्टेटमेंट करेक्ट आहे. फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. आता न्यूक्लियस इज लार्ज अँड कॉल्ड जर्मिनल व्हेसिकल. तर सेकंडरी oocyteचं न्यूक्लियस मोठं असतं आणि त्याला जर्मिनल व्हेसिकल. हे बघा लक्षात घ्या, एकचं न्यूक्लियस मोठं असतं आणि एकच्या न्यूक्लियसला काय नाव दिलं जातं तर जर्मिनल व्हेसिकल. पुढे जाऊन ते फिमेल प्रोन्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होतं. पुढे जाऊन ते काय कन्वर्ट होतं मित्रांनो, फिमेल प्रोन्यूक्लियसमध्ये. म्हणजे याचा अर्थ हे वाक्य सुद्धा करेक्ट आहे. पॉईंट लक्षात घ्या. आता पहिला पॉईंट आपला नव्हता झालेला, मग त्या ठिकाणी मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून दिलेलं आहे. तर क्लिडॉइकचा अर्थ होतो हार्ड कवरिंग नसणारे आणि मायक्रोलेसिथलचा अर्थ होतो एकदम थोड्या प्रमाणात यॉक सॅक किंवा यॉक असणारे. नंतर जे सेकंडरी oocyte म्हणजे एग आहे त्याचं न्यूक्लियस मोठं असतं आणि त्या न्यूक्लियसला जर्मिनल व्हेसिकल म्हणता. हे पण लक्षात ठेवा, जर्मिनल व्हेसिकल हे पण नाव आहे. सायटोप्लाझम इज कॉल्ड ooप्लाझम अँड कंटेन 2 सेंट्रिओल्स इन ॲनिमल पोल. तर हे त्या ठिकाणी नाही, सेंट्रिओल्स वगैरेचा पार्ट नसतो. नंतर 2 पोलार बॉडीज आर प्रेझेंट. आता बघा त्या ठिकाणी 2 पोलार बॉडी ज्या प्रेझेंट आहे कशामध्ये, आर प्रेझेंट इन द पेरिव्हेटेलाइन स्पेस. तर हे पण नाही, कारण एकच पोलार बॉडी त्या ठिकाणी असते. सेल्स ऑफ करोना रॅडिएटा आर हेल्ड फर्मली हेल्ड टू झोना पेल्युसिडा अँड टू इच अदर बाय हायल्युरॉनिक ॲसिड. तर हे सुद्धा बघा इथं आता मी तुम्हाला दाखवतो, हे एग आहे आणि याच्या भोवती सांगा स्पेस असतो ज्याला नाव दिलं जातं पेरिव्हिटेलाइन स्पेस. त्याच्यानंतर परत एक लेअर असतो ज्याला नाव दिलं जातं झोना पेल्युसिडा. हा जो आहे झोना पेल्युसिडा आहे आणि झोना पेल्युसिडा जो असेल तर त्याच्या भोवती सेलचा ग्रुप असतो आणि याला आपण म्हणतो करोना रॅडिएटा. म्हणजे सांगा करोना रॅडिएटाच्या सेल फर्मली हेल्ड आहे झोना पेल्युसिडाला अँड टू इच अदर आणि एकमेकाला पण ते अटॅच आहे कशाने, बाय हायल्युरॉनिक ॲसिड. मग हे पण वाक्य त्या ठिकाणी बरोबर आहे. तर करेक्ट ऑप्शन आलं सी. पहिलं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट आणि 5वं स्टेटमेंट त्या ठिकाणी करेक्ट आहे. तर सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 25. हाऊ मेनी ओहा विल बी फॉर्म फ्रॉम 250 प्रायमरी oocyte. आता बघा लक्षात घ्या, प्रायमरी oocyte इथं बघा हे लक्षात घ्या, ह्या ओरीमध्ये प्रीमॉर्डियल सेल्स आहे. या ओरीमध्ये काय आहे, प्रीमॉर्डियल सेल. त्यांचं काय होईल, नंबर ऑफ टाइम मायटोसिस होईल अँड वी गेट द लार्ज नंबर ऑफ उगोनिया. जसं मागच्या त्या ठिकाणी स्पर्मॅटोगोनिया होतं, तर आता इथं कोण आहे सांगा, उगोनिया आहे. उगोनिया हा एक करता वापरला जातो, स्पर्मॅटोगोनिया हा स्पर्म्स करता वापरला जातो. याला म्हणता प्रॉलिफेरेटिव्ह फेज. नंतर एक उगोनियम घेतलं आणि त्याची ग्रोथ होईल, मोठं होईल. बघा हे जे छोटं आहे हे मोठं झालं, तर जे मोठं झालं त्याला म्हणता प्रायमरी oocyte आणि फेजला म्हणता ग्रोथ फेज. फेजला काय नाव दिलं जातं मित्रांनो, ग्रोथ फेज. बघा आता किती प्रायमरी oocyte आहे, एक आहे, लक्षात घ्या. आणि आता याच्यापासून बघू आपण किती ओहम म्हणजे एक तयार होत आहे, म्हणजे त्या ठिकाणी ओहा. तर आता बघा हे जे प्रायमरी oocyte याचं मिओसिस होईल, पहिलं मिओसिस, आणि 23 क्रोमोझोमचं सेकंडरी oocyte आणि फर्स्ट पोलार बॉडी तयार होईल 23 क्रोमोझोमची. मग परत याचं हे मिओसिस 1 आहे, याचं मिओसिस 2 होईल आणि मिओसिस 2 झालं आणि ओहम तयार होईल आणि सेकंड त्या ठिकाणी पोलार बॉडी तयार होईल. याच्यात 23 क्रोमोझोम, याच्यात 23 क्रोमोझोम. सांगा एका प्रायमरी oocyte पासून किती ओहम तयार झाले, सांगा. एका प्रायमरी oocyte पासून पहिलं काय झालं, सेकंडरी oocyte आणि फर्स्ट पोलार बॉडी. फर्स्ट पोलार बॉडीचा तर काही प्रश्न नाही. परत सेकंडरी oocyte गेट कन्वर्टेड इनटू ओहम
आणि सेकंड पोलर बॉडी. मग सांगा प्रायमरी ऊसाईट पासून किती ओहम तयार झाले. एका प्रायमरी ऊसाईट पासून किती ओहम त्या ठिकाणी तयार झाले ते सांगायचंय. 1 ओहम. मग सांगा 250 प्रायमरी ऊसाईट असतील तर किती ओहा म्हणजे ओहमचा अनेक वचन तयार होईल. सांगा बरोबर आहे. तर 250 प्रायमरी ऊसाईट असतील तर त्यापासून किती ओहम तयार होतील. बघा सांगा बरं किती ओहम तयार होतील. मला सांगा. आता आपण बघितलं तर प्रायमरी ऊसाईट पासून एका प्रायमरी ऊसाईट पासून 1 ओहम तयार झालं तर 250 प्रायमरी ऊसाईट असतील. हाऊ मेनी ओहा विल बी प्रोड्यूस. बरोबर सांगताय. अजून ऋतुजा बरोबर आहे. सिद्धी बरोबर आहे. अक्षय गाडेकर बरोबर आहे. तर एका प्रायमरी ऊसाईट पासून 1 ओहम तयार होतंय तर 250 प्रायमरी ऊसाईट पासून 250 ओहम तयार होतील. तर करेक्ट ऑप्शन आलं ए ऑप्शन. त्यानंतर आता हे बघा बरं याचा सिक्वेन्स जर तुम्हाला लक्षात घ्यायचा म्हटला तर लगेच लक्षात येऊ शकतो. सांगा आता मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितलेला आहे. काय सिक्वेन्स आहे. पहिलं प्रीमॉर्डियल सेलचं मायटोसिस तयार झालं उगोनियम. तयार काय झालं सांगा उगोनियम. मग याला प्रीमॉर्डियल सेलला प्रायमरी जर्मिनल इपिथेलियल सेल पण म्हणतात किंवा प्रायमरी जर्मिनल सेल. त्यापासून तयार झालं उगोनियम. मग प्रायमरी ऊसाईट काय तयार झालं प्रायमरी ऊसाईट. प्रायमरी ऊसाईट पासून काय तयार झालं सेकंडरी ऊसाईट आणि सेकंडरी ऊसाईट पासून तयार झालं ओहम. मग सांगा बरं आता याच्यात जर आपण विचार केला तर पहिलं कोण येईल. पहिलं येईल त्या ठिकाणी प्रायमरी जर्मिनल सेल म्हणजे प्रीमॉर्डियल सेल. हेच काय असेल सांगा. दीज आर द प्रीमॉर्डियल सेल्स. त्याच्यापासून पहिलं झालं प्रीमॉर्डियल सेल. हे 1 नंबरला येईल सिक्वेन्स मध्ये. त्याच्यापासून सांगा काय तयार होतंय 2 नंबर उगोनियम येईल. उगोनियम पासून काय तयार होतंय 3 नंबरला प्रायमरी ऊसाईट येईल. म्हणजे त्या ठिकाणी 4 नंबरला काय येईल सेकंडरी ऊसाईट आणि 5 लास्टला येईल ओहम. म्हणजे याचा अर्थ पहिलं सांगा आता प्रायमरी जर्मिनल सेल. पहिलं कोण येईल प्रायमरी जर्मिनल सेल. त्याच्यानंतर कोण येईल उगोनिया. उगोनियम नंतर प्रायमरी ऊसाईट 1 नंबर. 1 नंबर नंतर सेकंडरी ऊसाईट 5 नंबर आणि त्यानंतर ओहम 4 नंबर. हा चार्ट तुम्हाला पाठ लागेल. म्हणजे एकदम डिटेल स्टडी पाहिजे तेव्हाच तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर येऊ शकता. नुसतं वरवर वाचून बोर्डासारखं होणार नाहीये होणं नाहीये. हे तुम्ही लक्षात घ्या. खूप डिटेल आणि त्या ठिकाणी खूप विचार करून क्वेश्चन्स तयार केलेले. एकदम असं एका वाक्यात एका शब्दात असे प्रश्नच नाही. बघा थोडे डिटेलमध्ये म्हणजे नीटच्या लेवलचे क्वेश्चन थोडक्यात आहे. जे सगळे क्वेश्चन्स आहे हे आपल्या सिलेबसवर नीटच्या लेवलचे क्वेश्चन्स आहे. तर याचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन येईल डी ऑप्शन. कोणतं येईल सांगा डी इज द करेक्ट ऑप्शन. पहिलं येईल 3 नंबर. मग येईल 2 नंबर. मग येईल त्या ठिकाणी 1 नंबर. नंतर येईल 5 नंबर आणि नंतर येईल 4 नंबर. आता बघा याच्यामध्ये मी त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याकरता बघा प्रायमरी नंतर इथं येतंय बघा इथं काय येतंय उगोनिया प्रायमरी. तर याच्यामध्ये ऍक्च्युअली मी कसं लक्षात घेतलेलं आहे PI लक्षात घ्या. प्रायमरी उगोनिया प्रायमरी. त्याच्यानंतर कोण येतं प्रायमरी अँड सेकंडरी ऊसाईट आणि नंतर येतं ओहम. त्याच्यानंतर येतं ओहम. तर हे लक्षात घ्यायचं आहे ना. हिंटच्या ऐवजी डायरेक्ट लक्षात घ्या. प्रीमॉर्डियल सेल किंवा प्रायमरी जर्मिनल सेल त्यांच्यापासून तयार होतंय उगोनियम. उगोनियम पासून तयार होतंय प्रायमरी ऊसाईट. प्रायमरी ऊसाईट पासून तयार होतंय सेकंडरी ऊसाईट आणि त्यापासून तयार होतंय ओहम. इन द मिडल पीस ऑफ स्पर्म
बघा स्पर्मचे जे मिडल पीस आहे त्यामध्ये आपण बघितलं होतं मायटोकॉन्ड्रिया आहे. तर किती मायटोकॉन्ड्रिया, बघा हा प्रश्न विचारला किती मायटोकॉन्ड्रिया आहे, तर 10 ते 14 मायटोकॉन्ड्रिया असतात. लक्षात ठेवा हे पॉइंट म्हणून, 10 ते 14 मायटोकॉन्ड्रिया इन द मिडल पीस ऑफ स्पर्म. द डिस्टल सेंट्रिओल इज सराउंडेड बाय द 10 to 14 स्पायरल टर्न्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. 10 ते 14 असे स्पायरल टर्न्स असतात मायटोकॉन्ड्रियाचे. हे पण आपलं झालेलं आहे. तर ऑप्शन तुम्ही आता हे बघून घ्या, याचं करेक्ट ऑप्शन येतं आहे ए ऑप्शन. सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ सेल विथ आयडेंटिकल सेट्स ऑफ क्रोमोझोम. तर आता जे सेकंडरी साईट आहे बघा, हे याच्यात किती क्रोमोझोम आहे 23 आणि स्पर्मॅटिड मध्ये पण 23 आहे. तर करेक्ट आयडेंटिकल म्हणजे सारखे. आता फर्स्ट पोलार बॉडी आणि प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. तर फर्स्ट पोलार बॉडी मध्ये लक्षात घ्या, हे पहिले बघितलेले आपण बघा, हे काय म्हटलेलं आहे, प्रायमरी फर्स्ट पोलार बॉडी ही आहे त्या ठिकाणी 23 क्रोमोझोमची आणि जे प्रायमरी साईट आहे ते 46 क्रोमोझोमचं. किती क्रोमोझोमचं आहे 46. सेकंड पोलार बॉडी पण 23 क्रोमोझोम आहे आणि प्रायमरी साईट 46 क्रोमोझोम आहे. ऍक्च्युअल 23 क्रोमोझोम सेकंडरी स्पर्मॅटोसाइट कोणाकोणामध्ये लक्षात घ्या, स्पर्मॅटोगोनियम मध्ये 46 क्रोमोझोम आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये 46 क्रोमोझोम आहे. इथून आता स्टार्ट झालं 23 क्रोमोझोमचा खेळ. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मध्ये 23 क्रोमोझोम आहे, नंतर इथं स्पर्मॅटिड मध्ये 23 क्रोमोझोम आहे आणि एकचा जर विचार केला तर प्रायमरी साईट मध्ये 46 क्रोमोझोम आहे, सेकंडरी साईट मध्ये 23 क्रोमोझोम आहे, फर्स्ट पोलार बॉडी मध्ये 23 क्रोमोझोम आहे, सेकंड पोलार बॉडी मध्ये 23 क्रोमोझोम आहे. तर सेकंड पोलार बॉडी 23 क्रोमोझोम, प्रायमरी साईट 46 क्रोमोझोम, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तर त्या ठिकाणी सेकंडरी स्पर्मॅटोसाइट अँड त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे स्पर्मॅटोगोनिया. बघा हे स्पर्मॅटोगोनिया हे 46 आहे आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट 23 आहे, म्हणजे हे पण आयडेंटिकल नाही आहे. द करेक्ट ऑप्शन बघा सेकंडरी साईट 23 क्रोमोझोम आणि स्पर्मॅटिड 23 क्रोमोझोम. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲक्रोझोमल रिॲक्शन. आता दिलेल्या पार्टमध्ये ॲक्रोझोमची रिॲक्शन कोणती नाही आहे. तर फॉर्मेशन ऑफ, आता बघा फॉर्मेशन ऑफ कोन ऑफ रिसेप्शन. ॲक्च्युअल काय होतं की जे एग आहे हे असं एग आहे आणि एगचं वॉल आहे, जेव्हा स्पर्म याला टच करतो तर त्यावेळेस या ठिकाणी असा खोलगट भाग तयार होईल. इथं जे आहे ना, इथं असा खोलगट भाग तयार होईल, याला म्हणता कोन ऑफ रिसेप्शन. फॉर्मेशन ऑफ द कोन ऑफ रिसेप्शन ते पण ॲक्रोसोमचं फंक्शन आहे. त्यानंतर ॲक्रोसोम म्हणजे काय सांगा, जे कॅपलाइक पोर्शन आहे ॲट द टिप ऑफ स्पर्म त्याला म्हणता ॲक्रोसोम. प्रोडक्शन ऑफ वीक वेव्ह ऑफ डिपोलरायझेशन ऑफ द एग हे सुद्धा काम ॲक्रोसोम कडून केलं जाईल. रिलीज ऑफ झोनालायसिन नंतर एन्झाईम हायल्युरॉनिडेज हे रिलीज करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी कोणाकडून केलं जाईल ॲक्रोसोम. पण फॉर्मेशन ऑफ फर्टिलिझिन अँड अँटी फर्टिलिझिन कॉम्प्लेक्स इज नॉट द फंक्शन ऑफ or not the part of acrosomal reaction. The correct option is D option. The cone of fertilization is produced by, कोणामध्ये तयार होतो तर व्हिटेलाइन मेम्ब्रेन मध्ये कोन ऑफ फर्टिलायझेशन तयार होतो. तर व्हिटेलाइन मेम्ब्रेन ऑफ द एग. ऑप्शन आलं बी ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ द स्पर्म. तर स्पर्मचं कोणतं आहे तर इट कॉन्ट्रीब्युट्स हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम. तर बरोबर आहे, स्पर्म मध्ये 23 क्रोमोझोम असतात ते आणि एग मध्ये 23 आहे आणि दोन्ही मिळून झायगोट तयार होतं, म्हणजे अर्ध कॉन्ट्रीब्युशन आहे ते फंक्शन आहे. इट कॉन्ट्रीब्युट्स
सेंट्रिओल फॉर फर्दर क्लिवेज आफ्टर फर्टिलायझेशन, ते पण आहे. अँड इट कॉन्ट्रीब्युट्स मायटोकॉन्ड्रिया फॉर सिनगॅमी अँड फॉर्मेशन ऑफ सिनकॅरिऑन स्पिंडल. तर हे नाही आहे, इट कॉन्ट्रीब्युट्स मायटोकॉन्ड्रिया म्हणजे याचा अर्थ तो सिनगॅमी मेल आणि फिमेल गॅमेटचं त्या ठिकाणी एकत्र येत असताना फर्टिलायझेशन होताना मायटोकॉन्ड्रियाची मदत घेतो, तर ते करेक्ट नाहीये. तर त्या ठिकाणी ऑप्शन आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. विच बायव्हॅलंट आयन पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म इन द व्हॅजिना. व्हॅजिनामध्ये स्पर्मची जी ऍक्टिव्हिटी आहे ती कोण कंट्रोल करतं, तर कॅल्शियम आयन्स. कोणते आयन्स असतात, कॅल्शियम आयन्स त्या ठिकाणी ते कंट्रोल करतात. आणि कॅल्शियम आयन कोणत्या फॉर्ममध्ये असतात, Ca++. तर ऑप्शन येईल डी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 34. अरेंज द स्टेप्स ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इन सिक्वेन्स फ्रॉम बिगिनिंग. तर आता त्या ठिकाणी पहिल्यांदा बघा एम्ब्रियॉनचं डेव्हलपमेंट होताना पहिल्यांदा त्या ठिकाणी क्लिवेज होता. सांगा बरं, पहिले एका सेलचा झायगोट तयार होतो. एका सेलचा काय तयार होतो, झायगोट. मग त्याचे क्लिवेज होतात 2 सेल 4 सेल. मग त्यानंतर जे म्हणजे पहिला पार्ट कोणता आला, क्लिवेज. पहिला पार्ट कोणता आला, क्लिवेज. त्याच्यानंतर जे त्या ठिकाणी होतं ब्लास्टुलेशन, त्याच्यानंतर होतं गॅस्ट्रुलेशन. पहिलं बघा सिक्वेन्स कसा आहे, मोर्युला पहिले क्लिवेज होईल, मग मोर्युला फॉर्म होईल, मग ब्लास्टुला फॉर्म होईल, मग गॅस्ट्रुला फॉर्म होईल, मग 3 जर्म लेयर्स तयार होतील. त्यांच्या ज्या सेल्स आहे त्या समजा आता काही सेल्सला नर्वस सिस्टीम तयार करायची आहे, मग ते नर्व सेल्समध्ये कन्वर्ट होतील. काहीला किडनीच्या सेल्स तयार करायच्या आहे. असं फंक्शन्सनुसार सेल डिवाइड होतील, त्याला हिस्टोजिनेसिस म्हणायचं. आणि मग ऑर्गन्स तयार होतील. तर लक्षात घ्या, पहिलं आहे क्लिवेज तयार होणं, नंतर होतं ब्लास्टुलेशन, नंतर होतं गॅस्ट्रुलेशन, नंतर होतं हिस्टोजिनेसिस आणि लास्टला होतं ऑर्गॅनोजिनेसिस. तर मग सांगा सिक्वेन्स कसा येईल, 2 त्या ठिकाणी, त्याच्यानंतर जे 4 म्हणजे क्लिवेज, ब्लास्टुलेशन म्हणजे 2 4, ब्लास्टुलेशन झाल्यावर गॅस्ट्रुलेशन 3, त्यानंतर हिस्टोजिनेसिस आणि 4 ऑर्गॅनोजिनेसिस शेवट. तर 1 आणि 5. तर ह्या सिक्वेन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे बी इज द करेक्ट ऑप्शन. हिस्टोजिनेसिस म्हणजे काय, की एखाद्या सेलला समजा नर्वस सिस्टीम तयार करायची आहे, मग त्याला कोणत्या सेल्स लागतात, नर्व सेल. मग त्या साध्या सेल हळूहळू नर्व सेल्समध्ये कन्वर्ट होतील. म्हणजे प्रत्येक सेल स्वतःला काय करायचंय त्याच्यानुसार बदलून जाईल. त्याला म्हणता मित्रांनो हिस्टोजिनेसिस. त्याला काय नाव द्यायचं आहे, हिस्टोजिनेसिस. फॉलोइंग आर द एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन एक्सेप्ट. तर एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन कोण कोण असतं, ॲम्नियॉन, कोरियॉन आणि यॉर्क सॅक. इपिब्लास्ट नसतं. इपिब्लास्ट सोडून बाकीचे जे ते एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन आहे. प्रायमरी जर्मिनल लेयर एंडोडर्म फॉर्म्स द लाइनिंग ऑफ फॉलोइंग ऑर्गन एक्सेप्ट. तर आता तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, हे काय आहे, जो काल तुम्हाला सांगितलं होतं चार्ट पाठ करा, त्या चार्टमध्ये त्या ठिकाणी ते लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरून त्या ठिकाणी प्रायमरी जर्मिनल लेयर एंडोडर्म कोणाच्या लाइनिंग तयार, कोणत्या ऑर्गनच्या लाइनिंग तयार करतो, एक्सेप्ट म्हणजे कोणता ऑर्गन सोडून बाकीच्या लाइनिंग तयार करतो. तर त्याचा आन्सर आहे हाइंडगट. तुम्ही बघू शकता बाकीचे तुम्हाला दिसतील त्या चार्टमध्ये. त्याच्याहून आपल्याला तो चार्ट माहीत लागेल, तेव्हाच त्याचा आन्सर येऊ शकतंय. द मोर्युला स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो इज रिच ॲट द एंड ऑफ, हे पण तुम्हाला माहीत लागेल, 4th डे. मोर्युला स्टेज साधारण 4थ्या दिवशी त्या ठिकाणी तयार होते. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन दॅट इमिडिएटली सराउंड अँड प्रोटेक्ट द एम्ब्रियो. बघा हे बाळ आहे, याच्या भोवती ॲम्नियॉन असतं आणि ॲम्नियॉनच्या भोवती कोरियॉन असतं. मग तिथंच यॉर्क सॅक असतो. तर लगेच कोण आहे, ॲम्नियॉन. तर ऑप्शन येईल सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 38.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 39. तर आता एक 5-6 क्वेश्चन्स त्या ठिकाणी 10 क्वेश्चन्सच्या आसपास आपले राहिलेले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपण कंटिन्यू करू. तुम्हाला पण PDF पाठवलेली आहे ग्रुपवरती. तर तुम्ही पण त्या PDF मधून आणि टेक्स्टबुक घेऊन ते क्वेश्चन सॉल्व करा. उद्या त्या क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला सांगेल आणि मग आपण नेक्स्ट चॅप्टर त्या ठिकाणी स्टार्ट करू. तर थँक्यू फ्रेंड्स. आपली उद्या नाही पण परवा टेस्ट राहील. परवा या चॅप्टरची टेस्ट असणार आहे. त्या हिशोबाने अभ्यास चालू ठेवा. परवा या चॅप्टरची टेस्ट असेल. उद्या आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करू.